दमन दमन चला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय। आता ऐका, आपण किल्ला बघण्यासाठी आलेला हा प्रतापगड किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं बांधलाय। या गडावरती भवानी मातेचं मंदिर आहे। ही भवानी माता आपल्या महाराजांचं कुलदैवत आहे। मेन मंदिर कुठे आपलं तुळजापूरला, तुळजा भवानी। आपले महाराज स्वतः तुळजापूरला जायचे। याच तुळजापूरच्या पुढे विजापूर लागतं। आदिलशाह बादशाहचं राज्य। इथं महाराज जरी गेले तरी देवीचं दर्शन भेटत नाही। या भवानी मातेसाठी हा गड महाराजांनी बांधला। त्या काळामध्ये हा डोंगर होता आणि याचं नाव आहे होरप्याचा डोंगर। याच्या खाली सगळं जंगल लागतं। त्याला काय म्हणतात? जावळीचं खोरं। हे जंगल आपल्या साताऱ्यापासून रायगडापर्यंत गेले। या जावळीचा राजा चंद्रराव मोरे, मोऱ्यांची जावळी होती आणि आपल्या राजांनी त्यांना समजवलं होतं की आपण एकच आहात, आपण तर मराठी आहोत, स्वराज्य वाढवा। पण जावळीचे मोरे गद्दार यांनी महाराजांना विरोध केला। जावळी आमची आहे, राज्य आमचं। याच जावळीवर लढाई झाली। आपल्या राजांनी जावळीचे चंद्रराव मोरे ठार केले आणि जावळी घेऊनच हा गड बांधला। आता जो गड आपण बघणार आहे हा 1656 ला इथं बांधला। 1658 ला पूर्ण झाला, म्हणजे 2च वर्षात अख्खा गड तयार केला। आणि हा किल्ला 52 एकरात आहे। या गडाला जी तटबंदी आहे ही 5 किलोमीटर आहे। आणि हा किल्ला कुणी बांधला? मोरोपंत पिंगळे, अर्जोजी यादव यांनी। रायगड बांधला, त्यांचं नाव आहे हिरोजी इंदुलकर। आणि प्रतापगड किल्ला तर तयार झाला, पण आदिलशाह हादरला। तो विजापूरचा बादशाह होता। त्याला वाटलं आता जावळी गेली, आता महाराज विजापूर घेणार। या राजांना मारण्यासाठी पैजेचा विडा ठेवला आणि अफजल खानाने विडा उचलला। तो अफजल खान 7.25 फुटाचा होता। त्याच्या अंगातच एवढी ताकद, एकटा हत्ती ढकलायचा, पहार वाकवायचा, जेवायला बसला बोकड खायचा। तो महाराजांना काय म्हणाला? शिवा तर पहाड का चिवा, या शिवाजीला मी घेऊन येतो। आणि अफजल खान विजापुरातनं इथं आला। येताना आपली मंदिरं पाडली, तुळजापूर, पंढरपूर, शिखर, शिंगणापूर। त्यावेळेला राजे राजगडावर राहत होते, पण महाराजांनी राजगड सोडला आणि या गडाची निवड केली। कारण आपण खुल्या मैदानात जर लढाई केली तर आपलं सैन्य पाहिजे आणि आपल्या जवळ सैन्य फार कमी आहे। म्हणून महाराजांनी गनिमी कावा केला। त्या अफजल खानाला एक पत्र लिहिलं आणि त्यामध्ये सांगितलं की मी तुम्हाला घाबरतो, मी तुम्हाला सगळे गड किल्ले देईन, पण मला भेटायला या जावळीवर या। त्यावेळेस राजांनी हा नवीन गड बांधला। या गडाखाली अफजल खान आला होता। या गडाच्या पायथ्याशी आपण आता ऐकलंय प्रतापगडाच्या पायथ्याशी खान। आता आपली गाडी उभी आहे ना, तिथं खानाची कबर आहे। ती कबर आपल्याला वरून दाखवणार। पण महाराज भेटीसाठी तिथं गेले आणि भेट कधी झाली? 10 नोव्हेंबर 1659 वार गुरुवार दुपारी 2 वाजता अफजल खानाचा इथं वध झाला। आपल्या राजांचा तो प्रताप झाला, मग गडाचं नाव पडले प्रतापगड म्हणून। आणि या गडाच्या खाली इथे एक छोटी गुहा आहे बघा आतमध्ये। आपल्या गव्हर्नमेंटनी गाडीचा रस्ता तर केला, पण हा रस्ता ज्यावेळेला झाला त्यावेळेला गुहा तोडली। ही गुहा आपण उभ्या तिथपर्यंत होती। गाडीचा रस्ता तर नवीन झालाय, पण रस्ता बनवण्यासाठी ही गुहा तोडली। आपले महाराज अफजल खानास भेटायला स्वतः गेले। मग भेटीला जाण्यापूर्वी या गुहेत 40 मावळे लपले होते आणि राजांनी त्यांना सांगितलं होतं की अफजल खानाने आमचं काही बरं वाईट केलं तो खान गडावर येईल, पण गडाचं रक्षण तुम्ही करा। या गडाच्या रक्षणासाठी बांधलेली गुहा होती। नंतर तिचा वापर झाला नाही म्हणून गव्हर्नमेंटने तोडली। आता आपण या पायऱ्या चढून आपल्या दरवाजापर्यंत जायचं, तिथंच थांबायचंय। तिथं पुढची माहिती घेऊ। धन्यवाद।
इकडे ऐका, आपण गडाच्या दरवाजापर्यंत आलेला आहात आणि इथपर्यंत आपल्या 95 पायऱ्या पूर्ण झाल्या। या पायऱ्या चढताना आपल्याला दम भरला, त्यावेळेला दार तोडायला हत्ती आणला जायचा, पण हत्ती डोंगर चढत नाही, लाकडाचा ओंडका आणायचे। आपण पिक्चर मध्ये पाहिलेलं आहे, मोठं लाकूड घेऊन दरवाजा तुटणार आहे, पण दार तोडायला जर शत्रू आला तर जागा सरळ ठेवली नाही त्यांनी, जरा खाली बघा टर्न मारला इतकं। त्याला काय म्हणतात, गोमुखी दरवाजा। गाईचं जसं तोंड आहे तसा दरवाजा, समोर लहान आहे, आतमध्ये जागा ठेवलेली आहे त्यांनी। दरवाजा तोडायला येणारा शत्रू धावत पळत येणार आणि जर ते जोराने आले तर लाकूड सरळ आलं पाहिजे, ते लाकूड सरळ येऊ नये म्हणून तिथं टर्न केलाय। आणि इथं जरा बघा भिंतीला खिडक्या ठेवलेल्या आहेत, मग या खिडक्यांमधून आपले सैनिक शत्रूला बघायचे आणि बाण मारायचे। आता आपण सर्व खाली बसलेला, म्हणजे खालून आतलं काही दिसत नाही, पण आत गेल्यानंतर बघायचं सगळं वरून दिसतं। येणारा शत्रू आपल्याला वरून दिसतो, आपले मावळे त्यांना लपून छपून मारतात। मराठीमध्ये काय म्हणतात, गनिमी कावा। आणि दरवाजा इतका लहान की जास्त लोक एका वेळेला जाऊ शकत नाही। समजा शत्रू इथं आलाच तर पाठीमागं बघा एक खिडकी ठेवलेली आहे बघा भिंतीमध्ये, तोफेनी मारायला। शत्रू दरवाजाकडे आला, तोफेनी त्याला उडवायचा। एकटा मावळा सुद्धा शत्रूला भारी पडतो, त्यांना म्हणतात गनिमी कावा। आणि गडाचं जे दार आहे ना हे त्यावेळेस आहे, आजही इतकी वर्ष झाली आजपर्यंत बदललं नाही। या दाराच्या आतमध्ये आपल्याला डाव्या हाताला एक तोफ बघायला भेटेल, 650 किलो तिचं वजन आहे। ही तोफ आपल्या मावळ्यांनी इथं आणली। आता आपल्याला स्वतःचं ओझं जड झालंय, पायऱ्या चढताना अर्धे लोक बसतात, पण राजांनी किल्ले तर बांधले आणि किल्ल्यावरती सगळं साहित्य पण आणलंय, कारण डोंगरावरती एवढ्या मोठ्या मोठ्या तोफा मावळ्यांनी ढकलत आणलेले। आता आपण स्वतःचं ओझं ढकलत किल्ल्यामध्ये चाललोय। चला सगळ्यांनी ऐका, आपण किल्ल्याच्या आतमध्ये आलोय। ज्या पायऱ्या आपण चालतो त्या नवीन बांधलेल्या आहेत। आपल्या महाराजांच्या काळामध्ये दगडांच्या पायऱ्या होत्या आणि आपल्या पाठीमागं बघा गडाची तटबंदी आहे, त्या तटबंदीला लावलेला जो दगड आहे तो मावळ्यांनी स्वतःच्या हातांनी लावलाय। आपल्या काळामध्ये क्रेन मशिनरी सर्व काही आलं, पण राजांच्या काळात काहीच नव्हतं। त्या काळामध्ये हा दगड कसा काढला, हा डोंगर त्यांनी खणला, त्याचे दगड तोडूनच हा गड बांधलाय। किल्ला बांधायला काय वापरलंय त्यांनी, चुना, गुळ, वाळू आणि शिस। आजही गडाचं काम चाललंय, पण ते पहिल्यासारखं व्हायला पाहिजे। समोर बघा तो एक झेंडा लावलेला बुरुज आहे, तो बुरुज आपल्या इतिहासाच्या फोटो म्हणजे पुस्तकात दाखवलेला आहे। 4थीच्या पुस्तकामध्ये याचा फोटो आहे। याच बुरुजावरती आपले मावळे लक्ष ठेवायचे। गडाच्या बाहेरनं येणारा शत्रू या जागेवरनं आपल्याला दिसतो। असे गडाला 4 बुरुज आहेत, 4 दिशेला। पहिला या बुरुजाचं नाव आहे आणि त्याचं नाव पण आहे ध्वजबुरुज, त्याच्यावर आपला भगवा फडकलाय, स्वराज्याची निशाणी आहे। आपल्या मराठ्यांची शान आहे भगवा, व प्रत्येक गडावरती हा असतो। या अफजल खानाचा वध गडा खाली झाला, पण त्याला राजांनी जेव्हा मारला त्यावेळेला तो मेलाच नाही, कारण वाघ नख्यांनी त्याचं पोट फाडलं होतं। आता अफजल खान एवढा धिप्पाड की स्वतःचा जीव वाचवायला तो शामेनात पळून गेला आणि त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा त्यांनी राजांना दान पट्टा मारला होता, पण आपल्या राजांचे अंगरक्षक जीवा माहला त्यांनी सय्यद बंडा मारला आणि अफजल खान पालखीत बसून पळाला। त्याला कोणी पकडलं, संभाजी कावजी कोंडाळकरांनी। आपल्या एकट्या संभाजी कावजींनी अफजल खानाचं काय केलं, मुंडकं कापून आणलं आणि त्याचे 12 लोक होते, त्यांचे पाय तोडले। अफजल खानाचं आहे ना मुंडकं या बुरुजात लावलं होतं आणि नंतर राजगडावर घेऊन गेले, जिजामातेकडे दाखवण्यासाठी की अफजल खानाचा इकडे वध झालाय। या खानाच्या कबर किती 2, मुंडकं कुठे, राजगडला, धड इथंच आहे पायथ्याला। आता त्या धडाची कबर आपल्याला वरून दिसणार आहे आणि किल्ल्यामध्ये हा रस्ता बघा, इथून पहिला जुना, त्याला काय म्हणतात, पालखी दरवाजा। आपले महाराज जर गडावर आले तर आपले लोक त्यांना पालखीने न्यायचे। हा पालखी मार्ग आहे। आता सध्या इकडे काम चालू आहे, तो रस्ता बंद केला, नाहीतर इथूनच आपण भवानी मंदिरात जाऊ शकतो। आता आपल्याला पायऱ्या चढत वर जायचंय आणि आपल्या गडावरती 7 भुयारी मार्ग आहेत। आपल्याला सर्वांना चोरवाट माहिती असेल, आपल्या गडावर कधी लढाई झालीच तर आपले सैनिक
चोर वाटेनं उतरायचे. या गडावरनं उतरण्यासाठी जी जागा आहे तिथे बाजूला ठेवली आहे बघा, छोटीशी भुयारी मार्ग, आणि तिथं खालती खड्डा आहे. त्या चोरवाटेनं पहिले मावळे जायचे. आता जर कोणी गेला, पाय घसरला तर डायरेक्ट दरीत. पहिले जाणारे कोण होते? मावळे. आताचे कावळे घसरतात, त्यामुळं चोरवाट बंद केली. आता पुढे या. इथे खाली बघा पाण्याचा तलाव आहे. आपल्या गडावर आहे ना पाण्याची 4 तलाव आहेत आणि 2 विहिरी आहेत. आपला गड बांधण्यासाठी आपल्याच मावळ्यांनी दगड काढलाय, पण बाहेरचा आणला नाही. हा दगड बाहेरून आणला असता गड बांधायला वेळ गेला असता, पण 2 वर्षात अख्खा गड तयार केला. गडासाठी लागलेला जो दगड आहे तो इथून काढण्यात आला. त्याला 2 फायदे झाले, प्यायला पाणी, गडाला दगड. अशी 4 तलावं त्यांनी तयार केली. आणि गडाच्या खाली बघा सगळं जंगल आहे, जावळीचं खोरं. आणि जावळी हे मोऱ्यांचं गाव आहे. चंद्रराव मोरे आपल्या महाराजांनी त्यांना ठार केलं होतं. मग जावळी घेतली आणि याच जावळीवर अफजल खान चालून आला, त्याला महाराजांनी गडाच्या खालीच मारलं. त्यानंतर या गडावर परत लढाई झाली नाही, म्हणजे किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला नाही. या गडाला कधीच वेढा पडला नाही. वेढा देणारा पहिला वेढा व्हायचा. आता जरा समोर बघा महाबळेश्वर दिसतंय इथून, तो आडवा डोंगर आपण बघताय ना, महाबळेश्वर. तुम्ही महाबळेश्वरला बघायला गेलात तर 12 पॉइंट आहेत. त्यांची नावं इंग्लिश मधून आहे. आर्थर सीट, केटस पॉइंट, टायगर पॉइंट, विल्सन, लॉडविक, सनसेट, इको पॉइंट, मंकी पॉइंट. इंग्रज लोक इथे राहत होते त्याच्यामुळे ते पॉइंट झाले. पण आपल्या महाराजांचे या महाराष्ट्रात 365 किल्ले आहेत, पण एका सुद्धा गडाला त्यांचं नाव नाही. पण राजांच्या गड किल्ल्यांना स्वतःचं नाव नाही, पण आपल्याच डोंगरालाही नाव आहे. म्हणजे महाबळेश्वर आपलाच डोंगर आहे. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात? सह्याद्री पर्वत. या गडाच्या 4ही बाजूला बघा सगळे डोंगर आहेत आणि त्यांच्या मधोमध आपला गड आहे. त्यामुळं या गडाला कधी वेढा पडला नाही, कारण आजूबाजूला आपले गड उभे. त्याच्या समोरच राजगड किल्ला, तोरणा किल्ला, पाठीमागं रायगड आणि बाजूला मकरंदगड किल्ला आहे. गडाच्या शेजारी आपले 4-5 गड आहेत. म्हणजे हा गड जरी गेला तरी आपण दुसऱ्या गडावर राहून आपला गड परत घेऊ शकतो. या गडावर तशी वेळ कधी आली नाही. आता आपण भवानी मंदिरामध्ये जाणार आहे, पण मंदिरात जाण्यापूर्वी तिथं दगडी पायऱ्या बघायला भेटतील. त्या दगडी पायऱ्या आपल्या महाराजांनी बांधलेल्या आहेत आणि त्यांना 400 वर्ष झाली. त्या किल्ल्याची तटबंदी दिसते बघा तिथं. याच तटबंदीवर मावळे गस्त घालायचे. आता गस्त म्हणजे पहारा. आपले मावळे तिथून चालायचे. त्या जागेवरनं जर आपण फिरलात तर आपल्याला कमसे कम 3 तास लागतात. मावळे दिवसभर फिरायचे. आता आपण खालून इथपर्यंत आलो, येताना 2 वेळा बसलात. पण राजांचे किल्ले आणि त्याच्या आतमध्ये राहणारे मावळे हे रोज लढाई करायचे आणि गडाखाली चालत जायचे. आता आजूबाजूला तुम्हाला गावं दिसतील. त्या गावातील लोक शेती करत होते. पण यांना लागणारं धान्य ते खालून घेऊन यायचे, ते पण डोक्यावर. त्या काळामध्ये 100 किलोचं पोतं एकटा मावळा घेऊन यायचा. आता आपल्या हातामध्ये एक बिस्लरी जरी दिली तरी लोकांना जड होते. म्हणजे बिस्लरी आणताना पण आपल्याला कळतंय की आपल्यालाही नको. गडावरती आपण मंदिरपर्यंत आलोय. अर्धा गड म्हणजे 250 पायऱ्या. आता त्या खानाची कबर तुम्हाला बघायची आहे ना, त्या दगडी पायऱ्यांवर उभे राहा, तिथे वरती थांबायचं आपल्याला. आता ऐका, आपण भवानी मंदिरापर्यंत आलोय आणि अर्धा किल्ला तुम्ही चढलेला, अजून अर्धा गड बाकी आहे. आणि किल्ल्याच्या आतमध्ये या ठिकाणी भवानी माता मंदिर आहे. तुम्ही जर आतमध्ये गेलात तर भवानी मातेची मूर्ती बघा, शाळीग्राम दगडाने बनवली. शाळीग्राम दगड सोनार लोकांकडे असतो. सोनं त्याच्यावरती घासतात. खरं की खोटं ते त्या दगडावरनं कळतं आपल्याला. आणि हा दगड आपल्या राजांनी नेपाळवरनं आणलेला आहे. या नेपाळला काळी नदी आहे, तिचं नाव आहे गंडकी. या गंडकी नदीतली शिळा राज